नमस्कार मित्रांनो, मी मयूर मंगलदास गांगुर्डे तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. आज आपण हिमाचल प्रदेशातील स्वर्गासारखं सुंदर ठिकाण डलहौसीमधील एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक चर्च पाहणार आहोत. हे चर्च म्हणजे सेंट जॉन चर्च. हे ब्रिटिश काळात 1863 साली बांधलेलं, सुमारे 160 वर्षांचा इतिहास लाभलेलं हे चर्च आजही आपल्या भव्यतेने ताठ उभं. हे चर्च डलहौसीच्या उंच टेकड्यांवर वसलेलं असून चारही बाजूला देवदार वृक्षांची दाट हिरवळ पसरलेली. या चर्चची वास्तुशैली खूपच खास. बाहेरून पाहिलं तर मजबूत दगडी भिंती, उंच टॉवर आणि सुंदर खिडक्या दिसतात. आत गेल्यावर लाकडी छत, प्रार्थनेसाठी असलेली बाकडी आणि शांत वातावरण मनाला खूपच प्रसन्न करतं. हे चर्च फक्त पर्यटकांसाठी नाही, तर अनेक लोकांसाठी श्रद्धेचं आणि शांततेचं स्थान. इथे बसून काही मिनिटं डोळे बंद केले की डोंगरात वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा स्पर्श आणि घंटानाद मनाला वेगळंच समाधान देते. विशेष म्हणजे हिवाळ्यात या चर्चच्या आजूबाजूला बर्फ पसरलेला असतो आणि संपूर्ण परिसर एका परीकथेसारखा दिसतो. तर उन्हाळ्यात हिरव्यागार जंगल आणि निळं आकाश या चर्चचं सौंदर्य अजूनच वाढवतं. जर तुम्ही डलहौसीला आलात तर या शांत आणि पवित्र ठिकाणाला नक्की भेट द्या. निसर्ग, इतिहास आणि शांतता एकत्र अनुभवाची असेल तर हे चर्च तुमच्यासाठी एक परफेक्ट जागा. चर्च 1863 साली ब्रिटिश राजवटीमध्ये बांधला गेला. ब्रिटिश अधिकारी व त्यांचे अधिकारी या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी येत असत. या चर्चची रचना व्हिक्टोरियन स्टाईल आर्किटेक्चरमध्ये करण्यात आली आहे, ज्यामध्ये रंगबिरंगी काचेच्या खिडक्या आपल्याला पाहायला मिळतात आणि चर्चमध्ये जुन्या दगडी आणि लाकडी बांधकाम याचं आपल्याला बांधकाम पाहायला मिळतं. चर्च बघून झाल्यावर बाजूलाच असलेलं इंडो तिबेटियन मार्केट बघायला आम्ही निघालो. डलहौसीच्या मुख्य पर्यटन भागात आणि पर्यटकांसाठी खरेदीचं मोठं आकर्षण मानलं जातं हे मार्केट. खास करून तिबेटियन संस्कृतीवर आधारित वस्तूंकरता ओळखलं जातं. इथे तुम्हाला लोकरी, शाल, गरम स्वेटर, जॅकेट, हातमोजे, कानटोपी आणि गरम मफलर मोठ्या प्रमाणात दिसतील. याशिवाय इथे सुंदर हस्तकला, शोपीस, बुद्धमूर्ती, प्रार्थना चक्र, भित्तिचित्र, लाकडी वस्तू, हस्तनिर्मित ब्रेसलेट्स आणि रंगीबेरंगी बॅग्स मिळतात. या मार्केटमधील खास गोष्ट म्हणजे इथले दुकानदार खूप प्रेमळ असतात आणि इथे बार्गेनिंग म्हणजे किंमत बोलणी करायला मुभा असते. त्यामुळे तुम्ही थोड्या कमी दरात चांगल्या वस्तू खरेदी करू शकता. इथलं वातावरण खूपच रंगीबिरंगी असतं. लहान लहान स्टॉल्स, गोंगाट, हसरी चेहरे आणि गरमागरम भुट्टे, मॅगी, चहा याची मज्जा. जर तुम्ही डलहौसी भेटीस आला तर इंडो तिबेटियन मार्केट पाहिल्याशिवाय परत जाऊ नका. इथे फक्त शॉपिंग नाही तर एक वेगळा सांस्कृतिक अनुभव मिळतो. इंडो तिबेटियन मार्केट बघून झाल्यावर आम्ही सातधारा या ठिकाणाला भेट द्यायला निघालो. डलहौसीमधील गांधी चौक ते सातधारा अंतर 4 किलोमीटर. कारने अंदाजे 10 ते 15 मिनिटं लागतात. डलहौसीमधील एक अतिशय सुंदर आणि शांत ठिकाण सातधारा. हे ठिकाण पंजीफुला वॉटरफॉलच्या अगदी जवळ. सातधारा म्हणजे 7 वेगवेगळ्या नैसर्गिक पाण्याचे झरे एकत्र येणारी जागा. इथलं पाणी खूप थंड, स्वच्छ आणि पारदर्शक. स्थानिक लोकांच्या मते या पाण्यात औषधी गुणधर्म, आजूबाजूला दाट जंगल, थंडगार हवा आणि वाहणाऱ्या पाण्याचा आवाज मनाला खूपच शांतता मिळते. जर तुम्ही डलहौसीला आला असाल तर सातधारा नक्की भेट द्या.
डलहौसीमधील गांधी चौक ते सुभाष चौक हे अंतर साधारण 1 किलोमीटरवर चालत 10 ते 15 मिनिटं लागतात. चला तर मग या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देऊया. डलहौसी शहराच्या मध्यवर्ती भागात गांधी चौक परिसरात हा पुतळा, या पुतळ्यात नेताजींना त्यांच्या लष्करी गणवेशात उभ्या अवस्थेत दाखवले. एका हातात कागदपत्रे आणि दुसऱ्या हातात निर्धार दाखवणारी मुद्रा. पुतळ्याच्या पायथ्याशी त्यांचे नाव, प्रेरणादायी शब्द कोरलेले. भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा. हा पुतळा केवळ एक शिल्प नाही, तर तो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची जिवंत आठवण. नेताजी म्हणून ओळखले जाणारे सुभाषचंद्र बोस हे ब्रिटिशांविरुद्ध लढणारे एक अत्यंत धीट, धाडसी नेते होते. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा हा त्यांचा नारा आजही प्रत्येक भारतीयांच्या अंगावर रोमांच उभे करतो. आजूबाजूला हिरवेगार देवदार आणि पाईन वृक्ष, थंड आल्हाददायक हवा आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण केवळ ऐतिहासिक नाही, तर अत्यंत शांततादायी देखील बनते. येथे दररोज देशविदेशातून पर्यटक येतात. अनेक लोक येथे फोटो काढतात, व्हिडिओ शूट करतात आणि काही जण काही क्षण शांत उभं राहून नेताजींना अभिवादन करतात. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणचा माहोल खूपच सुंदर दिसतो. डलहौसी हे शहर ब्रिटिश काळातील वास्तू, चर्च, बाजारपेठ आणि शांत निसर्गासाठी प्रसिद्ध. या सुंदर वातावरणात उभा असलेला सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आपल्याला देशभक्तीची ऊर्जा देतो. जर डलहौसीला आलात तर या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्थळाला नक्की भेट द्या. मित्रांनो, आज डलहौसीमधील सुभाष चौक, तिबेटियन मार्केट आणि चर्च, सातधारा बघून मन शांत आणि आनंदी झालं. निसर्ग, शांतता आणि सुंदर आठवणी घेऊन आजचा प्रवास इथेच संपवतो. तुम्हालाही ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भन्नाट प्रवासात पुन्हा भेटू.